दरम्यान वैष्णवीचा छळ, माणुसकीला काळीमा फासणारा हत्येचा अँगलने आता या प्रकरणाचा तपास होईल असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आता सर्वत्र नाराजीचा सूर आहे। संतापजनक वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण वैष्णवी हगवणेचा मृत्यू आता सर्वत्र या मृत्यूविषयी चर्चा होताना दिसते आणि त्याचबरोबर जो राजेंद्र हगवणे आहे तो सध्या फरार आहे। त्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी सुद्धा होताना दिसते आणि यावर आता देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे। अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची वैष्णवीची जी घटना आहे, एक प्रकारे मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे। त्यातले आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, पण वैष्णवीचं बाळ हे आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा जो प्रयत्न होता, मी स्वतः सीपी पिंपरी चिंचवड यांना सांगितलं की पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि बाळ सुखरूप राहिलं पाहिजे। त्या दृष्टीनं पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे। ते बाळ वैष्णवीच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे पोहोचलेलं आहे।